गोष्टीचं नाव आहे बहिरा बेडूक आणि उंच खांब। एका जंगलात बेडकांची खूप मोठी शर्यत आयोजित केली होती। शर्यत अशी होती की जो बेडूक सर्वात आधी लोखंडी खांबाच्या शिखरावर पोहोचेल तो विजेता ठरेल। शर्यत सुरू झाली। खांब खूप उंच आणि गुळगुळीत होता। आजूबाजूला जमलेले इतर प्राणी ओरडू लागले, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे, कोणीच वर जाऊ शकणार नाही, बघा बघा तो पडला, आता दुसराही पडणार। गर्दीचा आरडाओरडा ऐकून एक एक करत बेडूक प्रयत्न सोडू लागले। काही अर्ध्यावर गेले, काही खाली पडले, तर काही सुरुवातीलाच थांबले। पण एक बेडूक मात्र हळूहळू न थांबता वर चढतच राहिला। लोकांनी खालून ओरडणे सुरूच ठेवले, अरे वेड्या, खाली ये, तू पडशील, तुला लागेल, हे कोणालाच जमलेलं नाही, तुला कसं जमेल, तू प्रयत्न करणं सोडून दे। पण तो छोटा बेडूक कोणाचंच ऐकत नव्हता। अखेर मोठ्या कष्टाने तो खांबाच्या अगदी टोकावर पोहोचला आणि त्याने शर्यत जिंकली। सर्वांना आश्चर्य वाटलं। तो खाली आल्यावर एका बेडकाने त्याला विचारलं, मित्रा, तुला हे कसं जमलं? एवढ्या लोकांचं ओरडणं ऐकूनही तू हरला नाहीस? तेव्हा त्या बेडकाच्या मित्राने शांतपणे सांगितलं, अरे तो बहिरा आहे, त्याला कोणाचंच ऐकू येत नव्हतं। गोष्टीचा बोध आहे, त्या बेडकाला वाटलं होतं की खाली जमलेले लोक त्याला उत्साह देत आहेत, म्हणून तो जोमाने वर चढला। आपल्या आयुष्यातही जेव्हा आपण काहीतरी मोठं करायचं ठरवतो तेव्हा तुला हे जमणार नाही असे म्हणणारे खूप लोक भेटतील। अशा वेळी जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अशा नकारात्मक लोकांसाठी बहिरा होणंच उत्तम असतं। लोकांच्या नकारात्मक टीकेकडे दुर्लक्ष करा आणि फक्त तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा, म्हणजे विजय तुम्हाला नक्कीच मिळेल।